जगण्यासाठी झगडा हा नेहमी प्रत्येकालाच करावा लागतो. माणसालाही करावा लागतो, प्राण्यांनाही करावा लागतो. आणि जगण्याच्या मुद्द्यावर समजा माणूस आणि प्राणी एकत्र आले तर. असाच एक प्राणी सापडलाय माणसाच्या तावड्यात. तावड्यात नाही, तावडीत. तो चक्क माणसाच्या नाही, बाई माणसाच्या तावडीत सापडलाय. पाहूयात त्या प्राण्याचं काय होतं. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात प्रियदर्शन जाधव आणि माधवी जुवेकर यांचं. घेऊन शेजार ताजा 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 चिकना चिकना मावरा माझा. घेऊन शेजार ताजा 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 चिकना चिकना मावरा माझा. वाघा फोनवरनं फोन लावतो पटकन. हॅलो, हा शेरखान बोलते. काय करतोस गो माझे बाय? काय रायनोसरस पकडलास? तुला गावला रायनो? मग रायनो का तिकडं पोरं खुश आहेत ना? हा ठीक आहे ठीक आहे. नाही मी इकडे बसले बोटीन. आता लाईफ ऑफ पाय बघून आयलं ग. काय काम केलं त्या रिचर्ड पार्करनं. अगो रिचर्ड पार्कर, अभिप्राय पार्करचा धाकला भाऊ. अगो हा तो चांगला काम केलं. हॉलिवूड मध्ये ब्रेक मिळाला ग त्याला. माझ्यासारख्या वाघाला कोलिवूड मध्ये तरी घेतील की नाही मला माहिती नाही, पण मी बघतो प्रयत्न करून. हा हा गो बाय मासली पकडतो गो बाय. चल ठेवतो बाय. ह्याच्या असलाय त्या. काय सुरू झाला यो वेगळा सिनेमा कुठला सुरू झाला. पाठी जवानी त्यातलं कोण आहे हे? कोण आहे हे? अय्या हळद लावलेला झेब्रा. त्याच्या असला आत्महत्याच करायला पाहिजे आता. नाही नाही बघ, कमॉन कमॉन. काय कमॉन कमॉन? हळद लावलेला झेब्रा आहे मी. हळद लावलेला झेब्रा आहे मी. मी काय हल्दीन डान्स करतो? मन लगीन कराव पाहिजे शेतीवाला नवरा. हलू हलू मन हलू हलू नको बोटीन भॉग परल. हलू ह्याच्या असला कोण आहे मी? अगं मी वाघ आहे. सॉरी हा, मला वाटलं वाघाचं कातड आहे म्हणून मी जरा अंग पुसलं. चल माझ्या बोटीन बाहेर पर. बोटीन बाहेर पर. मी नाही पडू शकत. मला भीती वाटते. मी नाही असं करू नको रे मला. असं करू नको. हे बघ गो माझे बाय. बाई लरू लागली की मना जाम हसायला येतो गो. अगो असं काय करतेस? माणसांपासून वाचण्यासाठी मी हिकरं बोटींशी आयलं. म्हणलं पाय पसरून लाईफ ऑफ पाय बघूया. तर हिकरं पण माणूस तपाकला आणि आलीस कशी गो आवऱ्या ढीप समुद्रात? पोहत पोहत. पवत? अगं मग चालत यायचं ना. अरे पाणी आहे. पाणी कुठे? इकडे भाऊचा धक्का आहे. हे बघ हाय कुठं पाणी? पाणी आवरच आहे इथं. सगळा भराव टाकलाय समुद्रात माहितीये. आता त्याच्यातच पार्किंग करणार आहेत आणि 90 मजली टॉवर बांधणार आहेत. इकडं नाव काय दिलंय? वॉटर टॉवर्स म्हणून. ह्याच्या असला पाण्यान पण घरं बांधा म्हणजे मासे मरतात आणि जंगलान पण घरं बांधा म्हणजे आम्ही मरतात. काय रेट काय रे? रेट? मी काही इकडे इस्टेट एजंट आहे? वाघ आहे मी इकडे. रेट मला विचारतस? जागो माझे बाय. माझ्या बायकोन मला बघितला असा खावलं सोरतात तसं सोलून. कारण पिवला काला आहे तो काला नीला होईल. तू जागो माझे बाय. तू जागो. मी नाही जाणार. अगं तू जागो. मी नाही जाऊ शकत. तू जात नाहीस? नाही. तू जात नाहीस? नाही. ठीक आहे मग मीच जात. असं काय करतो? तुझी नाव आहे. क फालतूगिरी आहे मग. माझीच नाव आहे त्याच्यावर माझं नाव पण आहे. पण तुला माझं नाव माहिती आहे? कोण आहे मी? मी शेर खान आहे. अरे पण मागच्या फिनालेला मोगलीन तुला मारला होता. गोली घातली होती. मी काय मेलो नाही पण तशीच भलभलती जखम पकडून कसा बसा हेमल कसाला गेलो मी. प्रकाश आमटेंसमोर बोललो आणि म्हणलं ह्या बघा भाग पारलं म्हणा इकडं. कारा कारा आणि मग हलूच त्यांनी गोली काढली. मना बरा केला आणि मना बोलले राहा आता हिकडशी हेमल कसा मधीच राहा. मी पण राहू लागलो. म्हणलं आपलं प्राणी बिनी आहेत मजा आहे. पण नंतर नाना पाटेकर आली आणि मग मी म्हणलं जाऊ आपण निघून. का नानाला तर तू कशाला इकडे आलास? एका जंगलात 2 वाघ नाही राहू शकत गोबाय. का नाही
नाही राहू शकत. अगं महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र आणि वाघ यांच्यात भाऊबंदकीचा शाप आहे. दोन वाघ एकत्र नाही राहू शकत गो बाय. बापरे. औरा वेल झाला सगळी माहिती माझ्याकडनं कारलीस, पण तू कोण आहेस नेमकी? तू मला नाही ओळखलंस मला? हे बघ, कॉलेजमध्ये जे झालं ते विसरून जा. आता माझं लग्न झालंय. हा, मला सांगू नकोस. काय 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 बडबडतोस मग तू? ती नाही आहेस काय? मग कोण आहेस तू? कोण आहेस? मी अँगली आहे, अँगली. आईला लाईफ ऑफ पायचा डायरेक्टर सर, मला पण एक रोल हवा होता म्हणून तुमच्याकडे आलो. नाही नाही, अहो मी ते मी नाही. मग? मी अँगली मोगलीची बायको अँगली. मोगलीची बायको अंगली? मोंगलीची बायको हिकर आहे, मग मन फसवण्याचा डाव तर नाही. मग मोंगली कुठं? वो हमारी एक दर्द भरी कहानी है. हा? मैं और मोगली हम सुखा समाधानाने नानते थे, हा? लेकिन किसी मेले की नजर हमारे संसार के पड़ गई और हमारे संसार को दृष्ट लग ए, गई. ए माझे बाय मराठीतच बोल. यशस्वी झाल्यावर लोक हिंदीत का बोलतात हे कळतच नाही मला. हसू नको. तुझ्याबद्दल चाललंय, मोंगली बद्दल सांग म्हणा. अरे मोगली जंगल कपाट डायरेक्ट जंगलातच घुसला आणि नंतर बाहेरून सगळ्या जगावर राज्य करू लागला. मग बिल्डर माफियाने त्याला पकडला, त्याचा वापर केला आणि मग नंतर त्याला संपवला. त्याला मारला. खरंच गेला मोंगली? मग गल्यान मंगलसूत्र कसं काय तुझ्या? अरे हे कवच आहे. ते कवाच आहे ते सांगू नको. ते कसं आहे तुझ्या गल्यान? अरे हे घालावं लागतं, त्यामुळे पुरुष बायकांपासून 4 हात लांब राहतात. त्याच्या असला मग तू आता किती वेळ माझ्या बोटीन थांबणार आहेस? कायमची. आईला ही वस्तीलाच आली आहे इकडं. आईला हे भलतच लपर झालं. जा ना गो बाई, तू तुझ्या माणसात जा म्हणा, एकटा सोर ना. नाही रे, नाही मी जाऊ शकत. त्या माणसातील जनावरांनी मारण्याआधी जनावरातील माणुसकीचा आश्रय घ्यायचा आहे रे मला. आईला बाई फारच फिलॉसॉफिकल बोलायला लागली. हे बघे चांगली ती जी कोण चांगली असतील ती ऐक तू. 2-4 दिवस माझ्या बरोबर बोटीतून फिर. मी तुला पर्यटन घडवताना मग निघून जातो. नाही, मी इथेच थांबणार कायमची. नाही, आता हे ठरलं. तुझं तूच ठरवलंस? म्हणजे माझ्या बोटीवर पण अतिक्रमण केलं. कसे काय राहणार आपण एकत्र? अरे असं काय करतो? निसर्गाने माणसाला आणि कुठल्या त्या प्राण्याला हे निसर्गाने एकत्र बांधले, त्यांची मोठ बांधली आहे. पण मी माझी स्वतःची बोट तयार केली आहे ना. ती मोठ मना काय करायची? तू राहू नकोस इकरा. नाही मी जा राहणार. तिकरा. मी राहणार. मला जा इथेच माणसात राहायचं जा. नाही. अरे काय समजतोस काय तू? हा, मला इथे राहायचंय. मी राहणार. तू कोणालाच मोठ्याने बोलणारा? माणसाला प्राण्यांची गरज असेल तर प्राण्यांना सुद्धा माणसाची गरज असते. काय छाय एवढी तुला गोळी लागली? कुणी काढली गोळी रे? प्रकाश आमटे या देव माणसानी ना. मग काय हे बघ, काय माहितीये का, निसर्गाचं ना एक संतुलन असतं, त्याचं एक सर्कल असतं, त्याचा बॅलन्स राहायला पाहिजे. म्हणजे मी पुढाकार घेते. शेक हँड. मी शेक देईन हाताला, पण हे माझं काम नाही आहे सांगतो. डन. म्हणजे तुझं खरंच तू मोगलीची बायको आहेस आणि तू माझा जीव वाचवणार आहेस? हो. म्हणजे खरंच माझा जीव वाचणार आहे? हा. मग मी पण त्या माणसांपासून माझा जीव वाचव. हा. डन. डन. बघूयात तुमची ही वागुस्की कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि फार सुंदर. या फिनालेची मला मजा अशी वाटली की तुम्ही एक वेगळ्या बाजाचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला रिझल्टसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. हो, तर दर्शन आणि माधवी, तुम्ही या पर्वात सुद्धा अशीच धमाल केलीत आणि तुमच्या या धमाल प्रवासाचा बघूयात एक व्हिडिओ. या सल्तनत हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील तुम्हाला मुजरा करतो. हा फूबाई फूचा प्रिय दर्शनीय भाग आहे. बेवड्यांचा म्हणे याच्यावरती विशेषच राग आहे. तब्येत तशी दिसते याची बिनवासाचा केवडा, प्यायलेलाही वाटणार नाही याच्यामुळे बेवडा. तुला गंमत सांगते. हा इकडे
एकदा माझ्या दुकानावर आले होते ते, म्हणून तर त्यांनी त्यांचं गुरुमंत्र इथे मला लिहून दिला. पहा ना, वाचा ना, असा सूर्य मावळला की आपला लिव्हर खवळला. वा वा. सध्या याच्या प्रेमाचे जोरदार वाहतात वारे, कामात याच्या दिसतील तुम्हाला भर दिवसात तारे. चेक्सचा शर्ट दिलाय, महिना झाला तरी अजून चेक्सचं नाव काही निघत नाहीये तरी. पायातले बूट जणू काही देवळातनं चोरल्यासारखे आणलेत. एकाला जीभ आहे आणि एकाला पडजीभ आहे. ओळखा पाहू मी कोण. तारे. एक्टिंग मेरा काम और टाइमिंग मेरी जान है, मानो या ना मानो मेरी आवाज ही पहचान है. असं काय आहे की तुला गाणं गायचंय? काय होतं असं? सर मला पुरस्कार मिळालाय सर. काय सांगतेस? गाण्यात कुठला पुरस्कार? रजा मुराद पुरस्कार. आता तुला काही माणसं म्हणतील की तुझा आवाज पुरुषी आहे. ए हाय, अगं आहे एवढं. अंतिम रिझल्टसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.